कारंजा तालुक्यातून जात असलेल्या समृद्धी महामार्गालगत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी महामार्गाकरिता संपादित केलेल्या आहेत। तसेच महामार्गालगत असणाऱ्या शेतकऱ्यांना समृद्धी महामार्गाची भिंत उभारण्यात येत असल्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे। तसेच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये असणाऱ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। याबाबत माजी आमदार प्रकाश डहाके यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांची दखल घेत सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना 28 सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत बहुसंख्य शेतकऱ्यांसह निवेदन सादर केले। निवेदनानुसार कारंजा तालुक्यातील जात असलेल्या समृद्धी महामार्गालगत असणारे शेतकरी ज्यांच्या जमिनी महामार्गाकरिता संपादित केलेल्या आहेत, तसेच महामार्गालगत असणारे सर्व शेतकरी यांना अडचणींना सदर मार्गामुळे त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे शेतजमिनीची आणि त्यावरील असणारे पिकांचे नुकसान होत आहे। समृद्धी महामार्गालगत असणारे दोन्ही बाजूंनी शेतामध्ये वहिती करिता तसेच शेतातील पीक आणण्याकरिता मजूर आणण्याकरिता नकाशावर असणारे वहिवाट असणारे सर्व रस्ते सदर महामार्गामुळे बंद झालेले असून महामार्गालगत संरक्षण भिंत घालण्यात येत असल्यामुळे जास्तच अडचणींना सामोरे जावे लागणार असल्यामुळे महामार्गालगत असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांकरिता वाहतुकीसाठी रस्ता देण्यात यावा की ज्यामुळे शेती वहित करण्यास व शेतामध्ये पीक वाहतूक करण्यास सोयीचे होईल। सदर महामार्गालगत असणाऱ्या शेतीमध्ये नैसर्गिक पीक आणि नैसर्गिक पाण्याचा प्रवाह सुरळीत होत नाही, त्यामुळे शेती पिकांचे व शेताचे नुकसान होत आहे। सदर महामार्गाकरिता ज्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी स्वयंपूर्तीने दिलेल्या आहेत त्यांचा आदर व्हावा आणि शेतकऱ्यांना शेती वहित करण्यास कोणत्याही अडचणी भविष्यामध्ये निर्माण होणार नाही याची खबरदारी घेण्याबाबत संबंधित यंत्रणेस सूचना देऊन तातडीने करण्याचे आदेश व्हावेत। तसेच शेतकऱ्यांच्या शेतातील पीक आणण्याकरिता व पेरणीकरिता रस्ताच असणार नाही याबाबत शासनाने दखल घ्यावी अशी मागणीही माजी आमदार डहाके व शेतकऱ्यांनी निवेदनातून केली आहे। निवेदन देतेवेळी माजी आमदार तथा बाजार समितीचे सभापती प्रकाश डहाके, संचालक सुरेश दहातोंडे, विश्वनाथ ताथोड, जिल्हा परिषद सदस्य आशिष दहातोंडे, माजी जिल्हाधिकारी सुरेश झंजाळ तसेच धोत्रा, धानोरा, ताथोड, पोहा, लोहार, खेरडा, कार्ली, यावर्डी येथील शेतकऱ्यांचा समावेश होता। परंतु MSRTCचा प्रोजेक्ट आहे आणि या रस्त्याचं काम सुरू होत असताना आता ते फेन्सिंगचं काम घेऊन राहिले। आता या रस्त्याच्या डिझाईनमध्ये असं झालं आहे की शिवाडी टू शिवाडी असे ओपनिंग दिले आहेत त्या रस्त्याला, त्याच्यामुळं शेतकऱ्यांना जाण्या येण्यासाठी ते ओपनिंग आहेत। परंतु मधले जे कास्तकार आहे म्हणजे समजा धानोऱ्याची शिवाडी आहे आणि कार्लीची शिवाडी आहे, तर मधले जे कास्तकार आहे त्यांना जाण्या येण्यासाठी रस्ताच नाही। आतापर्यंत त्या रस्त्याचं काम सुरू आहे म्हणून शेतकरी त्या रस्त्यावरूनच आपल्या शेतात जाऊन राहिले, पण उद्याच्याला तिथे जर वॉल तयार झाली, त्याचं काम सुरू झालं फेज 3 मध्ये जवळपास कंप्लीट होत झालं वाढवण्यापर्यंत, पण उद्याच्याला कारंजा तालुक्यात हे काम जर त्यांनी सुरू केलं तर शेतकरी त्याच्या शेतातलं सोयाबीनही आणू शकत नाही आणि पुढच्या वर्षी पेरणी करायला सुद्धा त्याच्याजवळ रस्ता राहणार। ही अतिशय पण सर्व्हिस रोडची प्रोव्हिजन असेल तर ठीक, नसेल तर ती करून घ्यावी आणि या रस्त्याच्या दोन्ही बाजूला किमान साधारण बैलगाडी जाता येईल, शेतकऱ्याचे आऊत भांडे जाता येतील, पेरणीसाठी जाता येईल किंवा शेतातला माल काढता येईल, माल घरापर्यंत आणता येईल, एवढे रस्ते साधारण 10 फुटाचे तरी दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड करण्यात यावा। सोबतच काही गावात जसं पोह्याला मागच्या वर्षी शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं, ज्याच्यामुळे जे पाणी अडवून राहिलं या रस्त्यामुळं, त्याच्यामुळं पोहा असेल, लोहारा असेल, तिकडे निंबा असेल, नंतर धोत्रा देशमुख असेल, तिथल्या कास्तकारांची सततची तक्रार आहे। सर्वसाधारण शेतकऱ्याशी तर हे कंपनीवाले अतिशय उर्मटपणे बोलतात। पोह्यात आंदोलन केलं, जवळपास मागच्या वर्षी 94-95 लोकांचे पंचनामे झाले, त्याच्यापैकी फक्त 42 लोकांना कॉम्पेन्सेशन मिळाले। उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात चर्चा केली, निवेदन दिलं, या निवेदनावर तातडीनं कारवाई व्हावी असं अपेक्षित आहे। पण ही जर कारवाई नाही झाली तर शेतकऱ्यांना शेवटी रस्त्यावर आल्याशिवाय इलाज राहणार नाही। आता सध्या करोनामुळं सोशल डिस्टन्सिंग पाळणंही गरजेचं आहे, त्याच्यामुळं खूप कमी मंडळीला मुद्दामून इथं बोलावलं आणि ते निवेदन देऊन चर्चा केली। आमचं लक्ष आहे याच्यावर जर शासनानं कारवाई केली नाही
तर शेतकऱ्यांना रस्त्यावर यावं लागेल आणि शेतकरी ज्यावेळी त्याच्या न्याय मागण्यासाठी रस्त्यावर येतील त्यावेळी एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून मी 100% त्यांच्यासोबत रस्त्यावर येईल. विदर्भ न्यूज करिता कारंजा येथून अक्षय लोटे यांचा वृत्तांत.